शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थी विषयी काही उपाय आणि खूप महत्त्वाचे असे उपाय सांगणार आहे, ज्याच्याने आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते, मनातली कामना पूर्ण होते. तर असे प्रभावशाली उपाय जे लोकप्रिय आहे, लोक हे करतात आणि भरपूर जणांना, भरपूर भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. तेच मी उपाय आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. अगोदर मी तुम्हाला सांगते की चतुर्थी ही शुक्रवारच्या दिवशी म्हणजे 2026 6 तारखेला शुक्रवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. संकटांचा नाश करणाऱ्या त्याला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं गेलेलं आहे. भाललोचनी संकष्ट चतुर्थी आहे, म्हणून या चतुर्थीच्या दिवशी जर सूर्याचं दर्शन घेतलं म्हणजे चंद्राचं दर्शन जर आपण घेतलं तर आपल्या दुःखांचा, कष्टांचा नाश होतो, दारिद्र्यता आपल्या घरातून नाहीशी होत असते. त्यामुळे मी आज असे प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे. बघा, या दिवशी आपल्याला सकाळ म्हणजे ज्या दिवशी शुक्रवार आहे, शुक्रवारच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे होऊन गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना अभिषेक करायला लावायचा. गणपती अथर्वशीर्ष म्हणायला लावायचं. नाही गणपती अथर्वशीर्ष आलं तर त्यांना ओम गण गणपती नमः या मंत्राने गणपती बाप्पांना अभिषेक करायला लावायचा. त्या मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल, पारदर्शक होईल, बुद्धी म्हणजे त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल आणि एकाग्रता वाढेल. त्यामुळे आणि जे तीर्थ त्यांनी तयार केलेलं असतं ते तीर्थ त्यांना प्यायला द्यायचं. सगळं तीर्थ नाही पिलं जात तर थोडंसं माठामध्ये टाकायचं आणि त्यांना प्यायला द्यायचं आणि अनुभव घ्यायचा. पुढच्या संकष्ट चतुर्थीपर्यंत नक्कीच तुमच्या मुलामध्ये काहीतरी अनुभव तुम्हाला येतील. आता तुम्हाला सांगणार आहे की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण चंद्रदेवाचं दर्शन घेतलं तर आपल्या घरातलं दारिद्र्याचा समाप्त होत असते. बघा, भरपूर ठिकाणी चंद्रदेवाचं दर्शन घेऊनच उपवास सोडला जातो. तर हा उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, त्या दिवशी संध्याकाळी आणि सकाळी गणपती बाप्पांची आराधना करायची, आरती करायची, सेंदूर आणि हळद गणपती बाप्पांना अर्पण करायची. 21 ज्या जुड्या असतात, 21 किंवा 1 दुर्वाच्या जुड्या तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. 21 मोदक, 21 लाडू, जे तुम्हाला शक्य असेल तो प्रसाद गणपती बाप्पांना अर्पण करायचा. मनोभावीने त्यांची श्रद्धेने पूजा करायची आणि संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस आपण उपवास सोडणार त्यावेळेस चंद्रोदय जो असतो, चंद्रोदय ज्या वेळेस होतो, त्या चंद्रोदयाच्या वेळेस आपल्याला जे आपल्या चंद्रदेव आहेत त्यांची पूजा करायची आहे. चंद्रदेवांची पूजा करताना ते पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा त्यात टाकायच्या आणि चंद्रदेवांना अर्पण करायच्या. चंद्रदेवांची अर्पण झाल्यानंतर दिव्याने ओवाळून घ्यायचं. असं केल्याने ज्या घरामध्ये चंद्रदेवांची पूजा होते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्या घरातले संकट, दुःखांचा नाश होतो, दारिद्र्यता संपूर्णपणे नाहीशी होते. तुम्ही अनुभव घ्या, कारण की हा खूप प्रभावशाली उपाय आहे. करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दुसरं तुम्हाला आता सांगते की बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अतिशय प्रभावशाली असा एक उपाय आता तुम्हाला सांगते. आता तुम्हाला पहिला उपाय सांगते, जो आहे दुर्वांचा. 21 दुर्वांची जुडी तयार करायची. अशा 21 दुर्वांच्या जुड्या आपल्याला तयार करायच्या आहे. 21 दुर्वांच्या जुड्या तयार झाल्यानंतर त्या गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पांना त्या जुड्या अर्पण करणार ते एक जुडी अर्पण करायची आणि आपल्या मनातली कामना बाप्पांना सांगायची की तुमचं जे काही काम आणलेलं आहे किंवा तुमचं काही इच्छा असेल ते बोलत जायचं आणि एक जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची. अशी 21 जुड्या तुम्हाला अर्पण करायचं आहे. असं म्हणतात की ह्या दिवशी जर गणपती बाप्पांना आपण 21 जुड्या अर्पण केल्या तर आपल्या मनातली किती भी मोठी इच्छा असू द्या ती पूर्ण होते, कारण की त्याला शक्ती प्रदान होते आणि खूप म्हणजे कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, तुमची मनातली कामना असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हा सुद्धा एक जो उपाय आहे तुम्ही करून बघायचा आहे. आता जो दुसरा उपाय आहे तो तुम्हाला सांगते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, 5 दिवे करायचे आहे. 5 दिवे करायचे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं, जे तुमच्या घरामध्ये असेल ते टाकायचं आहे. पण शक्यतो गाईचं तूप त्यात टाकायचं आहे. फुल वात ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा तुमच्या घराच्या गणपती बाप्पांजवळ हे दिवे लावायचे आहे. असं केल्याने म्हणजे बघा, ते 5 दिवे गणपती बाप्पांजवळ आपल्याला तूप टाकून लावायचे आहे. त्यांना थोडंसं हळदी कुंकू लावायचं, थोडी हळद टाकायची. गणपती बाप्पांना तुम्ही घरी किंवा मंदिरात हा उपाय करू शकता. फक्त 5च कणकाचे दिवे करायचे आहे आणि ते देवाच्या मंदिरात नेऊन त्या ठिकाणी एक दिवा ज्या वेळेस आपण अर्पण करतो त्यावेळेस आपल्या मनातली कामना गणपती बाप्पांना सांगायची. हा खूप प्रभावशाली उपाय आहे. भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला सुद्धा येईल. तुम्ही तुमच्या मनातली कामना नक्कीच पूर्ण होणार. त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघायचा आहे. खूप प्रभावशाली असा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. आता जो तिसरा उपाय आहे तो तुम्हाला सांगते.
तर आता जो तिसरा उपाय आहे तो म्हणजे 21 किंवा 11 अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे, गणपती बाप्पांच्या मंदिरात दाणे अर्पण करायचे, म्हणजे दाणे अर्पण करायचे. ते तांदळाचे दाणे अर्पण करताना आपल्या मनातल्या कामना बाप्पाला सांगायची आणि हा दारिद्र्यता नष्ट करणारा, सुख समृद्धी देणारा, मनातली इच्छा पूर्ण करणारा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. तर हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघायचा आहे. तुम्हाला बाहेरून आणायची काहीच गरज नाही, म्हणजे वस्तू मी जे सांगितल्या त्या आपल्या घरात अवेलेबल आहेत, त्याच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि बाप्पांची सेवा करायची आहे. म्हणजे ह्या ज्या उपाय मी तुम्हाला सांगितले खूप लोकप्रिय आहे, भरपूर लोक हे उपाय करतात आणि त्यांच्या कामना पूर्ण होत असतात. त्यामुळे मी आज तुम्हाला हेच उपाय सांगते की 11 किंवा 21 दाणे तुम्ही तांदळाचे घ्यायचे आहे, गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं किंवा घरच्या बाप्पांजवळ आपल्या तिथं ते तांदळाचे दाणे अर्पण करायचे. याच्याने दारिद्र्यता, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्या घरामध्ये नांदत असतं, घरातली दारिद्र्यता संपूर्ण जात असते आणि मनातली कामना पूर्ण होत असते. त्यामुळे हा तिसरा उपाय सुद्धा खूप प्रभावशाली आहे. आता तुम्हाला चौथा उपाय सांगते जो सुपारीचा आहे. एक अखंड सुपारी घ्यायची, बाप्पांच्या पायाजवळ ठेवायची. बाप्पांच्या पायाजवळ ठेवल्याने काय होईल, आपल्या घरातलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य समाप्त होते. असं केल्याने आणि 108 वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचा हा एक मंत्र म्हणायचा आहे, ओम गण गणपते नमः. हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा. सुपारी गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवायची, मनोभावेने श्रद्धेने तुमची जी काही इच्छा आहे ती बाप्पांना सांगायची. असं केल्याने तुमची जी कामना आहे ती पूर्ण होते आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्यता नष्ट होते. त्यामुळे हा सुद्धा चौथा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे. या आणि आर्थिक, म्हणजे आपले जे आर्थिक समस्या आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहे, पैशाची अडचण आहे, घरात वादविवाद आहे, कटकट आहे, कामं म्हणजे कामं जे होणारी असतात ती कामं होत नाही, तर हा सुद्धा 5वा उपाय आपल्याला करून बघायचा आहे. बघा 108 वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. पीठ घ्यायचं आणि आपल्या गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची. हळद मिक्स करून तुम्हाला दिवे तयार करायचे, म्हणजे एक दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात, तर हळदीचा दिवा करायचा कणकेचा आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्ही गोलवाट ठेवायची आहे, तूप टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांना विनंती करायची आहे. विनंती केल्यानंतर मग हा उपाय आर्थिक प्रश्न, घरामध्ये पैशाची चंचल, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, नको त्या ठिकाणी पैसा वाया जात असेल, तर हा सुद्धा लोकप्रिय आणि खूप प्रभावशाली असा उपाय आहे बाप्पांचा, जो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे सगळे उपाय करायचे आहेत. आणि आता मी तुम्हाला याचा जर तुम्ही एक पण केला तरी चालेल, सगळे केले तरी चालतील, काहीच हरकत नाही. आता हा जो उपाय आहे तो बाप्पांच्या मंदिरात किंवा घरी सुद्धा करू शकतात. असं नाही की मंदिरातच जायला पाहिजे, तुम्ही घरच्या गणपती बाप्पांजवळ सुद्धा हे उपाय करू शकतात. खूप प्रभावशाली आहे आणि गणपती बाप्पांसमोर 108 वेळेस तुम्हाला ओम गण गणपते नमः याच मंत्राचा जाप करायचा आहे. आता तुम्हाला 6वा उपाय सांगते, जे सौभाग्यवती स्त्रियांसाठी आहे, म्हणजे आपल्या सौभाग्य अखंड राहण्यासाठी, दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त होण्यासाठी असा मी तुम्हाला आता 6वा उपाय सांगणार. आता हा अखंड सौभाग्यवती स्त्रियांसाठी आहे, ज्यांचं सौभाग्य अखंड राहावा, दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त व्हावा. त्या स्त्रीने संकष्ट चतुर्थीच्या दिवशी माती असते बघा, आपली मातीचं छोटंसं असं गडू असतो, म्हणजे भांडे असतात, त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला मूग भरायचे आहे. थोडेसे का असे ना, थोडेसे मूग भरायचे, गणपती बाप्पांच्या पायाजवळ किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात ते अर्पण करायचे, म्हणजे दान द्यायचे आहे. असं केल्याने तुमचं सौभाग्य अखंड राहील, दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त होईल. आता जो 7वा उपाय आहे तो तुम्हाला सांगते. बिझनेसमध्ये उन्नती होण्यासाठी, व्यापारामध्ये खूप प्रगती होण्यासाठी, पैसा भरपूर प्रमाणात येण्यासाठी तर आपल्याला हा उपाय करायचा आहे, जो म्हणजे बघा त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात 21 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरातच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आपल्या बिझनेसमध्ये उन्नती होण्यासाठी. तर हा मंत्र तुम्हाला आता सांगते, वरच्या साईडला येईल. ओम बा बी ब्रो सह बुद्धाय नमः. ओम बा बी बो सह बुद्धाय नमः हा मंत्र तुम्हाला 21 वेळेस पठण करायचा आहे. करून बघा, खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल, तुमची प्रगती होईल, तुमची उन्नती होईल. कारण की हे जे उपाय आहे ते फक्त संकष्ट चतुर्थी दिवशी आपल्याला करायचे आहे. आपल्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे जाण्यासाठी, यश मिळण्यासाठी,
त्या स्त्रियांनी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे. जो गणपती बाप्पांसमोर जाळला जातो तो कापूर जाळायचा आहे. आणि कापूर जाळत असताना आपल्या मनातल्या ज्या नकारात्मक शक्ती आहे ती संपूर्ण निघून जाऊ दे, माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे आणि घरामध्ये घर प्रसन्न होऊ दे असं, आणि संकटांचा दुःखांचा नाश कर असं आपल्याला गणपती बाप्पांना विनंती करायची आहे. खूप प्रभावशाली आणि 101% ह्या उपायाने आपले कामना पूर्ण होत असतात. त्यामुळे हे उपाय आपल्याला करून बघायचे आहे. ज्या वडिलांना, ज्या भावाला, ज्या घरातल्या व्यक्तींना असं वाटत असेल की मला खूप कामामध्ये यश मिळावं, तर त्यांनी घरातली जी कुमारिका असते म्हणजे मुलगी असते, त्यांची लहान असो मोठी असो तिची पूजा करा, तिचं तोंड बघा. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळायला लागेल. कारण की कुमारिका जी म्हटली आहे ती दुर्गा माता म्हटली गेलेली आहे. आणि तिचं मुख, तिचं तोंड पाहिल्याने प्रत्येक आई म्हणजे वडिलांचं कुठल्याच म्हणजे असं कोणतंच काम नाही की त्यांचं काम होणार नाही. त्यामुळे आपल्या मुलीची त्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा करा, आराधना करा. नक्कीच तुमची मुलीचा आशीर्वाद तुमच्या म्हणजे तिचा हात तुमच्या डोक्यावर ठेवू द्या. असं केल्याने तुमची जी कामना आहे ती पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी, पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक आईने घरामध्ये ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी असते त्या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठण नक्कीच करा. मुलांना सुद्धा बसवा. हे संध्याकाळी बसवा, सकाळी बसवा, ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्हाला मुलांना बसवायचं आहे आणि ह्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. या सगळ्या गोष्टी करून बघा. खूप प्रभावशाली आहे, लोकप्रिय आहे आणि आपल्याला याच्यापासून फायदाच होणार आहे. आणि संकटांचा, दुःखांचा नाश करणारे आपले गणपती बाप्पांची आराधना सुद्धा आपल्या हातून होत असते आणि आपल्या मनातल्या कामना पण पूर्ण होत असतात. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.